Contagious. जे शिवराय भावना तर आपल्याला व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणारे ॲप्लिकेशन म्हणजेच अलाइट मोशन। तर अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। तर खालच्या साईडला दिसतं प्रोजेक्ट, तर प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर इथं फुल प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर प्रोजेक्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला आहे, तिथून तुम्ही या प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला प्रोजेक्ट दिसणार आहे। तर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर खाली दिसणार आहे आपल्याला सर्वात आधी फोटो, तर त्या फोटोवरती जायचं आहे। फोटोवरती गेल्यानंतर या फोटोला चेंज करायचं आहे, त्यातून सांगणार आहे। दुसरी गोष्ट रिप्लेससुद्धा करून दाखवणार आहे। तर रिप्लेस करण्यासाठी सिंपली आपल्याला फोटोवरती जायचं आहे। फोटोवरती गेल्यानंतर खाली दिसेल कलर फिल, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर जे आपले फोटोचं नेम आहे त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर आपल्या गॅलरीवरून कोणत्याही फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपले फोटो रिप्लेस झालेले आहे। तर आता या ग्रुपवरती जायचं आहे। ग्रुपवरती गेल्यानंतर खालच्या साईडला दिसेल आपला एडिट ग्रुप, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर या फोटोवर आपण रिप्लेस करून घ्यायचं आहे। रिप्लेस केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्या दोन्ही फोटोंना रिप्लेस करून घ्यायचं आहे। तर रिप्लेस केल्यानंतर समोर यायचं आहे। तर बघू शकता या फोटोवरती काही अशा प्रकारे मी ॲनिमेशन क्रिएट केलं आहे। तर आपल्याला हर फोटोवरती ॲनिमेशनला क्रिएट नाही करायचं आहे, सिंपल या फोटोवरती यायचं आहे। फोटोवरती आल्यानंतर साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। तर लेअरला कॉपी केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर दुसऱ्या बीटमार्कवरती यायचं आहे। बीटमार्कवरती आल्यानंतर पुन्हा ज्या प्लसवाल्या आयकॉनवरती जायचं आहे। आयकॉनवरती गेल्यानंतर इथं दिसेल खालच्या साईडला पेस्ट लेअर, ते पेस्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे ही लेअर आपली वरच्या साईडला आलेली आहे, पण या लेअरला काही अशा प्रकारे आपल्या खालच्या साईडला घेऊन यायचं आहे। तर लेअरला आणल्यानंतर आता या फोटोला रिप्लेस करून घ्यायचं आहे। तर रिप्लेस कशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला तर माहीतच आहे। तर बघू शकता काही अशाच प्रकारे आपल्याला समजा फोटोंना ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी रिप्लेससुद्धा केलेला आहे आणि ॲडसुद्धा केलेला आहे। तर आता काही अशाच प्रकारे आपल्याला समजा फोटोंना ॲड करून घ्यायचं आहे। तर चला ॲड करून घेऊया। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्याला समजा फोटोंना ॲड करून घ्यायचं आहे। तर फोटोंना ॲड केल्यानंतर मागच्या साईडला यायचं आहे, समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर खालच्या साईडला यायचं आहे। खाली आल्यानंतर समोर यायचं आहे थोडं। त्या साईडला आल्यानंतर इथे आपल्याला एक व्हाईट लेअर दिसणार आहे, त्या लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। तर एका लेअरला नाही तर समजा लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। तर कशा प्रकारे सर्वात आधी आपल्याला जे एक नंबरवर लेअर आहे त्या सिलेक्ट करायचं आहे, त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर काही अशा प्रकारे जेवढ्या पण आपल्या व्हाईट लेअर आहे त्या लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। सर्वात आधी पहिले सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती जायचं आहे। गेल्यानंतर इथं दिसणार आहे कॉपी लेअर, त्याला करून घ्यायचं आहे। तर लेअरला कॉपी केल्यानंतर हे जे लेअर आहे, तर लेअरला कॉपी केल्यानंतर सर्वात आधी आपल्या लेअरचे जे पॉईंटवरती येऊन जायचं आहे, आणखी 3.37 सेकंदाला चालवायचं आहे। आल्यानंतर जे आपण लेअर कॉपी केले या लेअरला डिलीट करायचं आहे। डिलीट केल्यानंतर वरच्या साईडला यायचं आहे। व्हाईट लेअर कॉपी केलेलं आहे तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे। तर पेस्ट करणारी साईडवाला ऑप्शनवरती जायचं आहे। गेल्यानंतर पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तर लेअरला पेस्ट केल्यानंतर काही अशा प्रकारे आपला संपूर्ण स्टेटस व्हिडिओ बनून झालेला आहे। तर बघू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला सेव्ह करा आणि सिंपल बद्दल शेअरला ऑप्शन त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे।